पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौऱ्यामध्ये रोड शो। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मोदींचं स्वागत। मोदींच्या हस्ते अयोध्या विमानतळाचं उद्घाटन। विमानतळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह रावसाहेब दानवेंचा जालन्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास। या ट्रेनमुळे विकासाला चालना मिळेल, फडणवीस यांचं वक्तव्य। भाजपसोबत केलेल्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल, स्वतःचं राजकीय अस्तित्व संपवून भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल, संजय राऊत यांचा शिंदेंसह अजित पवार गटाला टोला। 100% भाजप हाच भाजपचा नारा आहे, त्यामुळे 288 जागा एकट्यानेच लढवण्याचा भाजपचा कट। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा आरोप। यंदा निवडणुकीमध्ये खासदार विनायक राऊत यांचे डिपॉझिट जप्त होणार, भाजपचे लोकसभा प्रभारी प्रमोद जठार यांचं वक्तव्य। संजय राऊत यांनी मागितलेल्या 23 जागा योग्यच, ठाकरे गटाच्या 23 जागांना विरोध करणाऱ्या मित्र पक्षातील लोकांची पात्रता काय? कोल्हापूरच्या ठाकरे गटाचे संजय पवार यांची मित्र पक्षांवर टीका। राष्ट्रवादी कोणत्या जागांवर लढण्यासाठी इच्छुक हे चर्चेमध्ये स्पष्ट झालं। जयंत पाटील आणि आव्हाडांनी मातोश्रीवर येऊन चर्चा केली। जयंत पाटलांची उद्धव ठाकरेंसोबत 2 ते 2.5 तास चर्चा झाली, संजय राऊत यांची माहिती। अजित पवारांचे समर्थक संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। मावळ पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढवणार, पक्षप्रवेश होताच वाघेरे यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या कायम बैठका होत असतात, मात्र शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंमध्ये युती होणार नाही। पालघरमधील मेळाव्यामध्ये शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांचं वक्तव्य।